नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट 2.6 मधील रिमेनिंग क्वेश्चन्स बघणार आहोत। तर बघा क्वेश्चन काय म्हणते, इन द ऑर्कार्ड ऑफ श्री मधुसूदन द नंबर ऑफ ऑरेंज ट्री इन इच रो इज 5 more than the number of tree in each column. The total number of orange tree in orchard is 150. Find the number of trees in each row and column. तर काय म्हणत आहे, एक मिस्टर मधुसूदनचे एक ऑरेंज ट्रीचे प्लांट आहे, त्याच्यामध्ये रोची संख्या ही 5 ने जास्त आहे कोणापेक्षा, कॉलम पेक्षा, आणि ते दोघांची मिळून टोटल किती ऑरेंज ट्री होतात तर 150 होतात। तर बघू आपण कसं काढायचं। तर सोल्युशन बघा, सपोज आपल्याला माहिती नाही म्हणून आपण सपोज करत आहोत, दी नंबर ऑफ ट्री इन एच कॉलम बी एक्स। आपण कॉलम मध्ये एक्स ट्री आहेत असं मानलं, त्याच्यानंतर दी नंबर ऑफ ट्रीज इन इच रो, रो मध्ये काय म्हणते, कॉलम पेक्षा कितीने अधिक आहे म्हणताय 5 ने, मीन्स x प्लस 5 होणार। त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू क्वेश्चन टोटल नंबर ऑफ ट्री किती आहेत म्हणत आहे 150। तर काय करावं लागेल, यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, x इंटू एक्स प्लस 5 बरोबर टोटल नंबर ऑफ ट्रीज होणार किती आहे 150। आता हे इक्वेशन सॉल्व करू, x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 5 5x इक्वल टू 150, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 150 इकडे आल्यानंतर मायनस 150 इक्वल टू 0। आता बघा हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेला आहे। हा क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला सॉल्व करावं लागेल। काय होणार, एक्स स्क्वेअर प्लस 5x ला आपल्याला असं लिहिता येणार का 15x मायनस 10x मायनस 150 इक्वल टू 0। असं का बरं केलं बघा, एक्स स्क्वेअरच्या कोफिशियंट 1, कॉन्स्टंट टर्म मायनस 150, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 150 येते। आता 15 इंटू 10 मायनस 10 केलं तर मायनस 150 मिळते। इथून काय कॉमन निघणार, एक्स काय राहिलं एक्स प्लस 15, इथून मायनस 10 कॉमन काढल्यानंतर काय राहणार एक्स प्लस 15 इक्वल टू 0। बघा मायनस 10 इंटू एक्स मायनस 10x मायनस 10 इंटू 15 मायनस 1, इथून काय कॉमन निघणार एक्स प्लस 15 काय राहिलं एक्स मायनस 10 इक्वल टू 0, एक्स प्लस 15 इक्वल टू काय होणार 0 आर, एक्स मायनस 10 इक्वल टू काय होणार 0। त्याच्यानंतर बघा एक्स जसा आहे तसं प्लस 15 तिकडे गेल्यानंतर काय होणार मायनस 15 आर एक्स इक्वल टू मायनस 10 तिकडे गेल्यानंतर प्लस 10। तर नंबर ऑफ ट्री हे निगेटिव्ह राहतात का, नाही राहत, म्हणून नंबर ऑफ ट्री इज नॉट निगेटिव्ह राहत नाही। सो म्हणून x इक्वल टू काय मिळालं 10 मिळालं। तर आपल्याला नंबर ऑफ ट्री काढायचं होतं, नंबर ऑफ ट्रीज इन एच कॉलम, कॉलम मध्ये किती मानलं होतं आपण x, x ची व्हॅल्यू किती मिळाली 10, आणि नंबर ऑफ ट्रीज इन इच रो, रो मध्ये काय होतं x प्लस 5, तर x ची व्हॅल्यू किती आहे 10, 10 प्लस 5 किती होणार 15। तर अशा प्रकारे नंबर ऑफ ट्री कॉलम मध्ये 10 आलं आणि नंबर ऑफ ट्री रो मध्ये किती आलं 15 आलं। राईट डाऊन दिस आन्सर। बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, विवेक इज 5 years ओल्डर दॅन किशोर, म्हणजे विवेक हा 5 वर्षांनी किशोर पेक्षा मोठा आहे। The sum of the multiplicative inverse of their ages is 1/6. Find their present age. तर क्वेश्चन काय म्हणते,
किशोरपेक्षा विवेक हा 5 वर्षांनी मोठा आहे आणि त्यांचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किती येत आहे म्हणताय 1/6. तर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मीन्स काय ते माहिती असणे आवश्यक आहे. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स समजा आपण x मानलं तर x चं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय होणार 1/x. समजा x + 2 आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येणार 1/x + 2 येणार म्हणजे ते रेसिप्रोकल. तर बघा आपल्याला सुरुवातीला सॉल्व करावं लागेल तर सोपच करू आपण. लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर बी x इयर. किशोरचे आजचे वय आपण x इयर मानलं तर विवेक हा 5 वर्षांनी मोठा आहे तर विवेकचे काय होणार प्रेझेंट एज ऑफ विवेक. विवेक हा 5 वर्षांनी किशोरपेक्षा मोठा आहे. किशोरचे आजचे वय x आहे तर विवेकचे काय होणार x + 5 इयर्स होणार. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हटलं. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ किशोर and विवेक. किशोर and विवेक काय होणार x चं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1/x and विवेकचे काय होणार 1/x + 5 झालं. त्याच्यानंतर काय म्हणत आहे सम ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स इज 1/6 अकॉर्डिंग टू क्वेश्चन. सम म्हणत आहे यांचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1/x + 1/x + 5 इज किती म्हणत आहे 1/6. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू x + 5 × 1 x + 5 + x × 1 x upon x × x + 5 = 1/6. बघा x + x 2x + 5 upon x × x x² x + 5 5x = 1/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 6 × 2x + 5 होणार = 1 × x² + 5x होणार. बघा 6 × 2x 12x 6 × 5 30 = 1 × x² + 5x x² + 5x x² + 5x याज इट इज प्लस 12x इकडे आल्यानंतर -12x प्लस 30 इकडे आल्यानंतर -30 = 0. x² + 5x - 12x - 7x -30 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाला. काय होणार x² - 10x + 3x. बघा -7x लाच काय लिहिलं मी -10x + 3x -30 = 0. इथून काय कॉमन निघणार x काय राहणार x - 10. इथून काय कॉमन निघणार 3 काय राहणार x - 10 = 0. बघा 3 × x 3x 3 × -10 -30. इथून काय कॉमन आहे x - 10 काय राहिलं x + 3 = 0. x - 10 = 0 or x + 3 = 0. x = काय होणार -10 तिकडे गेल्यानंतर +10 or x = +3 तिकडे गेल्यानंतर -3. आता एज ही वय ही मायनस मध्ये नसते निगेटिव्ह असते का नाही म्हणून पॉझिटिव्ह मधली x आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आणि लास्टला लिहायचं काय लिहिणार प्रेझेंट एज ऑफ किशोर
इज काय होतं x होतं, तर x बरोबर किती मिळालेला आहे 10, तर 10 इयर येणार आणि प्रेझेंट एज ऑफ विवेकचे प्रेझेंट एज काय होतं x प्लस 5, x ची व्हॅल्यू किती मिळाली 10, काय येणार 10 प्लस 5 15 इयर्स. तर बघा आपल्याला शेवटी काय मिळालं, प्रेझेंट एज ऑफ किशोर एज 10 इयर्स आणि प्रेझेंट एज ऑफ विवेक एज 15 इयर्स. तर अशा पद्धतीने आपण या क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह केलेला आहे. जर तुम्हाला हा एक्झाम्पल समजला असेल, हा व्हिडिओ मधील सर्व एक्झाम्पल समजले असतील, तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक हा माझा आत्मविश्वास वाढवत असतो, त्याच्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.